नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी. एकनाथ शिंदे यांचा बडा नेता आणि खासदार राहिलेला हा नेता आता उद्धव ठाकरेंच्या संपर्कात. लवकरच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार. केलेल्या गद्दाराची जी काही गद्दारी केली होती त्याचं फळ त्याला मिळालं असल्याची जोरदार चर्चा आणि उद्धव ठाकरे आणि मातोश्रीची माफी मागून पुन्हा राजकारणात येण्याची जी काही इच्छा व्यक्त केल्याची महत्त्वाची बातमी पसरलेली आहे. ठाकरे शिंदे संघर्षात नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फोडण्याची बातमी एकनाथ शिंदे यांच्याकडून आली असता त्यांनाच गाफील देऊन आता उद्धव ठाकरेंनी शिंदेंचा पहिला खासदार फोडल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. नेमकं काय झाले ते सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण बघणार आहोत की तो बडा कोणता नेता आहे आणि कोणत्या कारणासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिंदेंना रामराम करणार आहे. सविस्तर बघूया. राज्यात गेल्या अनेक दिवसापासून ऑपरेशन टायगर अशी जोरदार चर्चा सुरू होती की एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले. त्यामध्ये नाव येत होतं की संजय जाधव, ओमराजे निंबाळकर यांच्यासहित 6 खासदार ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंनी डाव टाकला आणि शिंदेंचे जवळचे खासदार असलेले हे नेतेच आता उद्धव ठाकरेंच्या भेटीला येणार असून माफी मागून राजकारणात येऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या विरोधी भूमिका घेऊन खऱ्या शिवसेनेचं काम करणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा सर्व निवडणुका झाल्या. लोकसभेपासून नाराज असलेल्याने आपल्याला तिकीट नाकारल्याचं जे काही अनेक वेळा नाटक रंगलं होतं, त्यावेळी जे मुंबईतील बडे नेते असलेले आणि 4 वेळा खासदार राहिलेले गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्यावर पहिल्यापासूनच नाराज आहेत. तसेच ते भाजपावर सुद्धा नाराज आहेत. त्यांनी गेल्या अनेक वेळा भाजपावर टीका करताना सांगितलं की शिवसेना आमचा स्वतंत्र पक्ष आहे, भाजपाने यामध्ये लुडबुड अन्यथा शिवसेना काय आहे आम्हाला दाखवावं लागेल, असंही कीर्तिकर यांनी वेळोवेळी भाजपाला ठणकावलं होतं. तसेच एकनाथ शिंदेंना सुद्धा सांगितलं होतं की भाजपाच्या दबावाला बळी पडू नका, आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. परंतु त्यावेळी शिंदेंनी सुद्धा ऐकलं नाही. भाजपाचे जे आदेश होते ते शिंदेंनी दिल्लीहून येणारे आदेश सगळे पाळले. तेव्हापासून गजानन कीर्तिकर हे नाराज होते. त्यातच त्यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी उपनेते असलेले अमोल कीर्तिकर यांना सुद्धा ठाकरेंनी जे तिकीट दिलं आणि कीर्तिकर कुटुंबाचं भलं व्हावं या उद्देशाने उद्धव ठाकरेंनी नेहमी त्यांना संधी दिली. यामुळेच गजानन कीर्तिकर यांना तिकीट न देता वायकर यांना तिकीट एकनाथ शिंदेंनी दिलं आणि तेव्हापासूनच कीर्तिकर नाराज होते. अनुभवी आणि बडे नेता, स्थानिक स्वराज्य संस्था, ज्या काही निवडणुका यामधील अनुभव सर्वात जास्त असलेले गजानन कीर्तिकर शिंदेंवर नाराज होते आणि ते लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत असं त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे आणि यांच्या जे नेतृत्वाखालील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तेव्हापासून दिवसेंदिवस तीव्र होत होता. अशातच एक मोठी बातमी समोर आली की शिंदे गटातील पहिला खासदार फुटण्याच्या तयारीत आणि तो खासदार म्हणजेच गजानन कीर्तिकर. या सर्व चर्चेच्या केंद्रस्थानी नाव कीर्तिकर यांचंच आलं. कीर्तिकर लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून ते लवकरच प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात शिंदे गटावर विविध प्रकारचे राजकीय दबाव वाढत असल्याचे चित्र आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई तर दुसरीकडे पक्षातील अंतर्गत नाराजी यामुळे शिंदे गट अडचणीत आल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. शिंदे गटातील ठाकरे गटातील अनेक नेते खासदार फोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ठाकरे गटाने शिंदे गटातील नेत्याशी संपर्क साधून सुरुवात केली असून अजून 5 ते 6 बडी नावे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत येणार असल्याची माहिती मिळत आहे. कीर्तिकर यांच्या भेटीची चर्चा हे गेल्या अनेक दिवसापासून होती, मात्र आता ती कन्फर्म झाली असून त्यांच्या मनात अजूनही ठाकरे यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असल्याचं बोललं जात आहे. कीर्तिकर लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. जर ही भेट झाली तरी केवळ औपचारिक राहणार नाही, तर त्यातून मोठा राजकीय निर्णय बाहेर येऊ शकतो आणि कीर्तिकर पुन्हा एकदा ओरिजिनल शिवसेनेत संपर्क करून ते पक्षप्रवेश करू शकतात. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की शिंदे गटातील केवळ 1 खासदार नव्हे तर 5 बडे नेते जे विदर्भातील, मराठवाड्यातील आणि कोकणातील हे सुद्धा ठाकरेंच्या संपर्कात आहेत. या नेत्यांमध्ये काही मंत्रिपद भूषवणारे चेहरे आहेत. ते नाराज असल्या कारणाने आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते येऊ शकतात.
गजानन कीर्तीकर यांनी खरोखरच ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला तर तो शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जाईल, कारण पहिला खासदार फुटल्याचा संदेश जाईल आणि इतर नाराज नेते जे आहेत त्यांना सुद्धा धैर्य मिळेल आणि हळूहळू शिंदे गटातील मोठी फूट त्यामध्ये पडू शकते. उद्धव ठाकरे सध्या शांतपणे पण रणनीतीपूर्वक राजकारण करत असल्याचं दिसत आहे. त्यांनी थेट संघर्ष करण्याऐवजी शिंदे गटातील नाराज नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते हा सॉफ्ट ऑपरेशन यशस्वी झालं तर ठाकरे गट पुन्हा एकदा मजबूत होऊ शकतो आणि शिंदे गटातील अनेक बडे नेते आपल्या पक्षात येऊ शकतो. जर शिंदे गट फुटला तर भाजपला सुद्धा शिंदे गटाचा काहीच फायदा नाही आणि लवकरच भाजपा सुद्धा शिंदे गटाला सत्तेतून आपल्या पाय उतार करू शकते आणि शिंदेंचं उपमुख्यमंत्री पद सुद्धा लवकरच जाऊ शकतं. आता सर्वांच्या नजरा या गजानन कीर्तीकर यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. त्यांचा आणि तेथील स्थानिक खासदार असलेले रवींद्र वायकर यांचं सुद्धा काही दिवसापासून शक्य नाही. गजानन कीर्तीकर हे अनेक दिवसापासून नाराज होते आणि म्हणूनच जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आले, म्हणजेच त्यांच्या मनात राज आणि उद्धव यांच्याबद्दल अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे आणि मराठी माणसाचा उत्कर्ष करायचा असेल तर सगळं ठाकरे कुटुंब एकत्रच पाहिजे असं सुद्धा गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं होतं. तेव्हापासूनच ते ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच ते आता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून लवकरच ते ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करतील. त्यामुळे आज शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातो, कारण कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच त्यांनी मंत्रिपद आणि अनेक वेळा खासदारकी सुद्धा उपभोगली आहे. परंतु ते ठाकरेंचं काही दिवस नाराज असताना ते शिंदेंसोबत गेले. मात्र आता त्यांना त्यांची चूक कळाली असल्याची चर्चा आहे आणि लवकरच ते ठाकरेंच्या संपर्कात आलेले असताना आता मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. तसेच शिंदे गटातील इतर नाराज नेत्यांना सुद्धा ते शिवसेनेत नेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील राजकारण आता पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर आले असून शिंदे गटातील संभाव्य फूट आणि ठाकरे गटाची आक्रमक रणनीती यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जर ही घडामोड प्रत्यक्षात उतरली तर ती केवळ एका खासदाराच्या बदलाची कथा राहणार नाही तर संपूर्ण राजकीय समीकरण बदलणारी घटना ठरू शकते. म्हणूनच कीर्तीकरांनी सांगितलं सुद्धा की मराठी माणसासाठी फक्त आणि फक्त ठाकरेच लढतात, बाकीचे फक्त सत्तेसाठी इकडे तिकडे उड्या मारतात असं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यामुळे लवकरच कीर्तीकर आपल्या हजारो कार्यकर्त्यासहित अनेक शाखा प्रमुख, माजी नगरसेवक तसेच इतर माजी आमदार सुद्धा त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. म्हणूनच ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असून ते पुढील काही दिवसात मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश करू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून अजूनही त्यांना हिरवा कंदील मिळालेला नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, त्यांना आपल्या पक्षात घ्यावं का? नक्की कमेंट करा. धन्यवाद.